श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 30 डिसेंबर आणि या 30 डिसेंबरला आलेली आहेत मार्गशीर्ष अमावस्या. ही मार्गशीर्ष अमावस्या सोमवारी आलेली आहेत, त्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मात अमावस्येला खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगवेगळे महत्त्व असते. सोमवती अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते. या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या सोमवती अमावस्येच्या दिवशी व्रताला खूप महत्त्व दिले जाते, म्हणून आपल्याला या दिवशी व्रत हे अवश्य करायचे आहे. या सोमवती अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करणे, दान करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी गंगा स्नान करून दान केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. या दिवशी पितृ हे पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस म्हणजे सोमवती अमावस्या. दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपण पितरांची सेवा ही अवश्य करावी. परंतु जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावस्येला पितरांची सेवा करणं शक्य नसेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी अवश्य आपल्या पितरांची सेवा करावी, तर्पण दानधर्म करावा. यामुळे पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. तसेच या दिवशी दान केल्याने आयुष्यातील अनेक समस्या आणि संकट दूर होतात. तसेच देवांचा आणि पितरांचा आशीर्वाद हा कायम आपल्यावरती राहतो आणि यामुळे घरात सुख समृद्धी राहत असते. तसेच या अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर कालसर्पदोष, शनिदोष, घरातील सर्व दोष, पितृदोष, ग्रहदोष यासारखे दोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येत असते. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवारी या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घरात या झाडाचं एक फळ आणायचं आहे. हे फळ आणल्याने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. दारिद्र्य, कर्ज, दुःख, अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तर असं कोणतं फळ आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे, त्या फळाचं काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळी 5 नंतरनं हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये लाखो देवदेवता आहेत. प्रत्येक देवाचं एक विशेष महत्त्व असून प्रत्येक देवताला विविध पदार्थ तसेच वस्तू आणि अलंकार जे आहेत तर ते प्रिय आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक देवतांना खास फळ आणि फूल देखील पुराणामध्ये प्रिय असल्याचं सांगितलं जातं. प्रत्येक फळाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळं महत्त्व आहे आणि त्याच फळांपैकी एक फळ आहे म्हणजे धोत्रा. तर धोत्रा हे फळ महादेवाला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये या प्रदोष काळामध्ये धोत्र्याचं एक फळ जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचं आहे. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी 100% प्रयत्न करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. कोणत्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही. मनामध्ये भरपूर इच्छा असतात, परंतु कष्ट करूनही कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही, घराची भरभराट होत नाही, घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात. घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैशाला पैसा लागत नाही. कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जातो, जसे की आजारपणामध्ये जातो किंवा काहीतरी आर्थिक अडचणी येतात आणि लक्ष्मी पुन्हा निघून जातेच. म्हणजेच काय, लक्ष्मी आपल्याकडे स्थिर नाही.
यामुळे घरातलं दारिद्र्य संपत नाही, कर्ज संपत नाही, घरातील दुःखाचे दिवस संपत नाही, अडचणी मागून अडचणी, संकट येत असतात। जर तुमच्याही घरामध्ये, तुमच्याही जीवनामध्ये काही समस्या असेल, अडचणी असेल, तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा एक धोत्र्याच्या फळाचा उपाय करून पहा। हा उपाय केल्याने 100% तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तर तो दिसून येईल। तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं, जिथे फुलभंडार आहे, तर तिथे हे धोत्र्याचं फळ तुम्हाला भेटून जाईल। किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला झाड असेल तर त्या झाडाचं फळ देखील तुम्ही आणू शकता। हे फळ तुम्हाला सायंकाळी 4:30-5 वाजता तुमच्या घरामध्ये आणायचं आहे। आणल्यानंतर ना ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे। गंगाजल असेल तर गंगाजलने धुतलं तरीही चालेल, नसेल तर शुद्ध पाण्याने ते फळ तुम्हाला धुवून काढायचं आहे। यानंतर काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे। एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये पाणी टाकून त्या हळदीची पेस्ट बनवायची आहे आणि यानंतर हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला संपूर्णपणे त्या हळदीने पिवळं करायचं आहे। त्या धोत्र्याच्या फळाचा देठ सुद्धा तुम्हाला हळदीने पिवळा करून घ्यायचा आहे। यानंतर काय करायचं, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा। आता जेव्हा हे पाणी तुम्ही घेणार आहे तेव्हा तुमच्या घरातलंच पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। बरेच जण काय करतात की रिकामा तांब्या घेऊन जातात आणि मंदिराच्या बाहेर जिथे कुठे टाकी असेल तर तिथून ते पाणी भरतात आणि तेच देवांना अर्पण करतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे। जेव्हा आपण आपल्या घरातलं पाणी हे देवांना अर्पण करतो तर त्यावेळी आपण आपल्या घरचा एक पत्ता जो आहे तर तो देवांना सांगत असतो। यामुळे आपल्याला आपल्या घरातलंच शुद्ध पिण्याचं पाणी न्यायचं आहे, पिण्याचंच घ्यायचं आहे। बेसिंगचं वगैरे पाणी घेऊ नका, शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं, यानंतर थोडेसे तांदूळ, अखंड अक्षदा ज्या असतात तर त्या टाकायच्या, 2 अगरबत्ती घ्यायची आणि हे धोत्र्याचं फळ घ्यायचं। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला प्रदोष काळामध्ये महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला 2 अगरबत्ती तिथे प्रज्वलित करायच्या आहेत। यानंतर हे जे फळ आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। आता शिवलिंगावरती अर्पण करताना तुम्हाला त्या फळाचा देठ जो आहे तर तो विरुद्ध दिशेला करायचा आहे। म्हणजे जर तुम्ही पूर्वेकडे उभं राहून हे फळ अर्पण केले तर त्या फळाचा देठ हा पश्चिमेकडे येईल। म्हणजे अशा पद्धतीने हे फळ शिवलिंगावरती अर्पण करायचं। हे फळ अर्पण करत असताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जप करत हे फळ अर्पण करायचं। यानंतर जे पाणी तुम्ही घेऊन गेले आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने या फळावरती थोडं थोडं अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। संपूर्ण जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून महादेवांचं दर्शन करायचं आहे। तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर हा उपाय करून तुम्हाला घरी यायचं आहे। या दिवशी जो पण व्यक्ती मनोभावे हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रिया हा उपाय करणार नाही। इतर सर्वजण हे जे उपाय आहे तर हा करू शकता। हा उपाय आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यामुळे सर्वांनी हा उद्याच्या दिवशी उपाय आवर्जून करा। उद्या सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण महादेवांची जितकी सेवा उपासना करतो तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात, कारण हे अतिशय भोळे देवता आहेत। अगदी छोट्या भक्तीला सुद्धा ते धावून येतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।